माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। खऱ्या अर्थानं ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ केली ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील नमन करतो। आणि कालच ज्यांची जयंती झाली ते आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या चरणी देखील या ठिकाणी नतमस्तक होतो। आज या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले महानगराचे आपले अध्यक्ष धीरज घाटेजी, प्रदेशाचे महामंत्री राजेश पांडेजी, जगदीश मुळीकजी, आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार आणि तुमच्या आशीर्वादाने 23 तारखेला जे कसब्याचे आमदार होणार आहेत असे हेमंत रासनेजी, दीपक भाऊ मानकर, संजय सोनवणेजी, सुदर्शना त्रिगुणाईक, स्वर्धा बापट, गौरव बापट, कुणाल टिळक, राजेंद्र काकडे, संदीप खर्डेकर, नितीन वायदंडे, अजय दराडे, निलेश जगताप, कपिल जगताप, निर्मल हरिहर, अजय खेडेकर, सुरेखाताई कदम, मनीषाताई लडकत, नंदू कांबळे, आरतीताई कोंढरे, गौरव पिंपळे, उदय लेले, गौरीताई जाधव, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर लिहून देणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाहीये, तथापि मी क्षमा मागतो। आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज आपण सगळे लोक हेमंतला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी आलो आहोत। खरं म्हणजे सर्वप्रथम ग्रामदैवत कसबा गणपती ग्रामदेवी तांबडी जोगेश्वरी यांना वंदन करतो। आणि हा कसबा म्हणजे मानाच्या गणपतींचे पैकी महत्वाचे गणपती या ठिकाणी आहेत, त्यामुळे त्या सर्व श्री गणेशांना या ठिकाणी मग ते दगडूशेठ हलवाई असतील, मंडई गणपती असेल, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट असेल, या सगळ्या आमच्या गणेशांना मी वंदन करतो आणि त्यांना आशीर्वाद मागतो। खरं म्हणजे आताच हेमंत सांगत होता की राजमाता आई जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेलं हे कसबा आहे आणि या कसब्यातूनच स्वराज्याची मुहूर्तमेढ ही त्या ठिकाणी सुरू झाली। आणि महात्मा ज्योतिबा फुलेंपासनं तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांपर्यंत एक मोठा वारसा या कसब्याला या ठिकाणी राहिलेला आहे। खरं म्हणजे आज आपण सगळे या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आहोत। कसब्याचं नाव घेतल्यानंतर साहजिक सगळ्यात पहिल्यांदा आठवण होते आमचे नेते गिरीश भाऊ बापट यांची, ज्या गिरीश भाऊंनी खऱ्या अर्थानं या पुण्याला एक अतिशय अष्टपैलू नेतृत्व दिलं आणि अनेक वर्ष या कसब्याचं नेतृत्व करत देशाच्या लोकसभेपर्यंत ते गेले। आणि त्यानंतर आठवण येते की आमच्या मुक्ताताई टिळकांची, टिळक घराण्याचा वारसा चालवत नगरसेवकापासून महापौरापासून आमदारापर्यंत वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना लोकाभिमुखता ही त्या ठिकाणी ठेवत ताईंनी काम केलं। आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं कसब्यात आल्यानंतर त्यांची आठवण होणं अतिशय साहजिक आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे 2014 साली देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सरकार आलं आणि महाराष्ट्रातही आपल्या महायुतीचं सरकार आलं
आणि त्यानंतर पुण्याच्या विकासाला एक मोठी गती देण्याचा प्रयत्न आपण केला. पुण्याचे जे वेगवेगळे प्रश्न होते, ज्या अनेक समस्या होत्या, खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे दिल्लीमध्ये ज्यावेळी मेट्रोचं काम सुरू झालं त्याच वेळी संकल्पना आली की पुण्यामध्ये देखील मेट्रोचं काम झालं पाहिजे. पण दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही. पण 2014ला दोन्हीकडे सरकार आल्यानंतर या ठिकाणी मी पुण्यामध्ये महा मेट्रो नावाची कंपनी तयार केली. त्या कंपनीला पुणे मेट्रोचं काम दिलं आणि देशामध्ये सर्वाधिक वेगानं मेट्रोचं काम जर कुठे झालं असेल तर ते या पुण्यामध्ये झालं. आणि त्याच्यामध्ये अर्थातच आपल्या कसब्यामध्ये अंडरग्राऊंड रेल्वेचं काम देखील आपल्याला पाहायला मिळालं. आणि आज पुण्याचा सातत्याने विस्तार मेट्रोचा आपण करतोय. नवनवीन सोपान त्याच्यामध्ये, नवनवीन स्टेशन्स त्याच्यामध्ये, नवनवीन इलाका त्याच्यामध्ये आपण ऍड करतोय. एक प्रकारे मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम ही मेट्रोमुळे सुरू झाली. यासोबत आपल्याकडे पीएमपीएलच्या बसेस होत्या. बसेसची हालत काय होती हेमंतनी सांगितलं. स्टँडिंग कमिटीचा तो चेअरमन होता, उत्तम काम त्या काळामध्ये त्यांनी केलं. मी त्यावेळी त्यांना सांगितलं, आपल्या महानगरपालिकेला सांगितलं की आपल्याला इलेक्ट्रिक बसेस आणायच्या आहेत. आणि मी इलेक्ट्रिक बसेसच्या कंपन्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं मला इलेक्ट्रिक बसेस हव्या आहेत, त्या मला एसी हव्या आहेत. पण आता ज्या बसेस चाललेल्या आहेत त्याचं जे तिकीट आहे त्या तिकिटापेक्षा 10 पैसे देखील जास्त न देता मला या बसेस हव्या आहेत. आणि आपण त्याचं टेंडर काढलं आणि मला सांगताना आनंद वाटतो अतिशय चांगल्या एअर कंडिशन्ड इलेक्ट्रिक बसेस या ठिकाणी पुण्यामध्ये आपण आणल्या आणि 1500 बसेसची फ्लीट उभी राहिली. आज संपूर्ण देशामध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिक बसेस जर कुठल्या एका महापालिकेकडे असतील तर त्या पुणे महानगरपालिकेकडे आहे. आणि हा आकडा वाढतच जाणार आहे. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन मध्ये मेट्रो असेल, बस असेल, एक महत्वाचं कार्य किंवा छोट्या बसेस असतील. आणि हे मेट्रोचं काम करताना स्वारगेटचा जो डेपो आहे आपण जर तो बघितला तर देशातला सगळ्यात उत्तम डेपो, ज्या ठिकाणी मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचं ऍग्रिगेशन, एकत्रीकरण आपण केलेलं आहे. म्हणजे पीएमपीएलची बसचा डेपो त्या ठिकाणी आहे, एसटीचा बसचा डेपो त्या ठिकाणी आहे, मेट्रोचा डेपो त्या ठिकाणी आहे. आणि मेट्रोचं जे चेंज ओव्हर होऊ शकतं अशा मेट्रोचं इंटिग्रेशन, वेगवेगळ्या मेट्रो देखील त्या ठिकाणी एकत्रित येत आहेत. त्यामुळे देशातलं सगळ्यात मोठं मल्टी मॉडेल मेट्रो स्टेशन हे देखील या पुण्यामध्ये आपण तयार केलं आणि पुण्याला एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला कल्पना आहे पुण्याचं ट्रॅफिक मॅनेजमेंट करण्याकरता आपण इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम इथे सुरू केली. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आपण त्यामध्ये करतो. ही सिस्टीम आज रस्त्यावरचे जे दिवे आहेत ते रस्त्यावरचा ट्रॅफिक सेन्स करून किती मिनिटं तो दिवा राहिला पाहिजे याचा त्याला ऑटोमॅटिकली कळतं आणि त्या माध्यमातून तो दिवा त्या ठिकाणी ऑपरेट होतो. त्यामुळे ट्रॅफिकची स्पीड वाढते, लोकांना कमीत कमी थांबावं लागतं. अशा प्रकारचं इंटिग्रेशन देखील या पुण्यामध्ये आपण केलं. आपल्याला माहिती आहे चांदणी चौकाचा पूल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते असतील, पुलं असतील, इतक्या मोठ्या प्रमाणात पुण्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे या ठिकाणी केलं. पुण्याचा रिंग रोड जो या पुण्याला खऱ्या अर्थानं कंजेशन मुक्त करू शकतो. कारण पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर पुण्याचा एक रस्ता नाशिकला चाललाय, एक नगरला चाललाय, एक साताऱ्याला चाललाय, अजून एक मुंबईला चाललाय, इतके रस्ते, एक सोलापूरला चाललाय. या सगळ्या पुणे हे एक प्रकारे मॅन्युफॅक्चरिंग हब असल्यामुळे या सगळ्या रस्त्याहून येणारा जो ट्रॅफिक आहे, जे हेवी व्हेकल्स आहेत, एकमेकाला क्रिस क्रॉस करतात आणि पुणे शहरातनं त्यांची सगळी वाटचाल होते. त्यामुळे पुण्यामध्ये मोठं कंजेशन होतं. आता 100 किलोमीटरपेक्षा जास्त मोठा पुण्याचा रिंग रोड जो मी मुख्यमंत्री असताना अलाइनमेंट फायनल केली आणि आता त्याचं लँड एक्विजिशन पूर्ण केलं, त्याचं काम आपण चालू करतोय. आणि मल्टी मॉडेल अशा प्रकारचा रिंग रोड आहे. याच्यावर रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम देखील असणार आहे, याच्यामध्ये बस लेन देखील असणार आहे. अशा प्रकारचा एक अतिशय सुंदर रिंग रोड हा पुण्याला मिळाल्यानंतर हा सगळा पुण्याचा सगळ्या बाजूने येणारा ट्रॅफिक किंवा वेगवेगळ्या एमआयडीसी कडे जाणारा ट्रॅफिक हा पुण्यातनं थेट बाहेरच्या बाहेर जाईल आणि पुण्याच्या रस्त्यांना थोडा श्वास घेता येईल अशा प्रकारची व्यवस्था
ही देखील पुण्यात आपण उभी केली आहे. मी माननीय गडकरी साहेबांचे विशेष आभार मानेन. हे जेवढे पुण्यातनं बाहेर जाणारे रस्ते आहेत याच्यावरचं कंजेशन पाहता या प्रत्येक रोडवर डबल डेकर अशा प्रकारचे रस्ते गडकरी साहेबांनी मंजूर केले. 54,000 कोटी रुपये त्याला त्यांनी दिलेले आहेत. खाली रस्ता, त्याच्यावर रस्ता, आवश्यकता असेल तर त्याच्यावर मेट्रो, अशा प्रकारे 3-3 लेअरवर हे रस्ते त्या ठिकाणी चालतील. आणि अक्षरशः हे सगळं डिकंजेशन जे आहे हे डिकंजेशन पुण्याचं आपण करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे पुण्यामध्ये नदी सुधार प्रकल्प आपण केला. 2,000 कोटी रुपयाचा नदी सुधार प्रकल्प आहे. नदी सुधार प्रकल्प म्हणजे केवळ मुळामुठेचं खोलीकरण करणं, कुठलं तरी त्याला सौंदर्यीकरण करणं इतक्यापुरतं तो मर्यादित नाही. कुठलंही शहर सस्टेनेबल सिटी कधी होते, ज्यावेळी त्या शहरातलं सगळं सांडपाणी ट्रीट होतं आणि शहरातल्या नदीतनं आणि नाल्यातनं केवळ ट्रीटेड पाणी वाहतं, सांडपाणी घाणपाणी वाहत नाही. हा जो मुळामुठा नदी सुधार प्रकल्प आहे हा प्रकल्प अशा प्रकारचा प्रकल्प आहे की एसटीपीचं एक पूर्ण जाळं तयार करून या पुण्यातल्या एकूण एक भागातलं जेवढं सांडपाणी घाणपाणी आहे ते ट्रीट करायचं आणि आपल्या नदीमध्ये आणि नाल्यांमध्ये फक्त ट्रीटेड पाणी त्या ठिकाणी सोडलं जाईल. त्यामुळे कुठेही घाण आपल्याला दिसणार नाही, कुठेही वास आपल्याला दिसणार नाही. तर निर्मळ वाहणारी नदी, अविरल वाहणारी नदी ही आपल्याला पुण्यामध्ये येत्या काळामध्ये पाहायला मिळेल. हे मोदी सरकारने, आपल्या महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी पुण्याकरता केलेलं आहे. नवीन एअरपोर्ट असेल, हे तर टर्मिनल झालंच, पण अजून एक पुण्याला नवीन एअरपोर्ट आम्हाला द्यायचं आहे. त्याचंही काम पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. त्यामुळे पुण्याच्या सर्वांगीण विकासाकरता 24/7 पाण्याची योजनेचं 60% काम पूर्ण झालेलं आहे. 40% काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याच्या फ्लोची असमानता पुण्यातली संपून जाईल. सगळ्या भागामध्ये मुबलक पाणी मिळेल अशा प्रकारची योजना देखील आपल्याच सरकारने या ठिकाणी आणि आपल्याच महानगरपालिकेने राबवली. आणि म्हणून मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की पुण्याच्या सर्वांगीण विकासाकरता आपण सातत्याने काम करतोय. एसआरएची नवीन नियमावली आपण तयार केली, ज्या नियमावलीच्या अंतर्गत गेले अनेक वर्ष पुण्यामध्ये एसआरएचं काम होऊ शकत नव्हतं, त्याला फिजिबिलिटी नव्हती. ती फिजिबिलिटी येईल अशी नवीन नियमावली आपण तयार केली. आणि मला हे देखील सांगायचं आहे की आमच्या मुक्ताताई सातत्याने प्रयत्न करत होत्या की 6 मीटरच्या रस्त्यावर त्या ठिकाणी परवानग्या मिळाल्या पाहिजेत. त्याचंही काम आपण केलं. ते अंतिम टप्प्यामध्ये एक नोटिफिकेशन निघालंय, दुसरं नोटिफिकेशन निघणार आहे, ज्याच्यामुळे आमचे जे जुने वाडे आहेत याचं जे रिडेव्हलपमेंट आपल्याला करायचं आहे ते देखील चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल. आणि त्याचसोबत हेरिटेजमुळे या ठिकाणी जो काही डेव्हलपमेंटचा काम अडलेला आहे, विशेषतः शनिवार वाड्याच्या 100 मीटर मधलं, त्याही संदर्भात नवीन नियमावली तयार झाली पाहिजे, या संदर्भातला आपला प्रयत्न आहे. आणि मी खरोखर हेमंतचं मनापासून अभिनंदन करीन. हेमंत रासने यांनी इतका त्याचा पाठपुरावा केला. दिल्लीत बैठका, मुंबईत बैठका, या सगळ्या बैठकांमुळे हा प्रश्न निश्चितपणे आज मार्गी लागतो आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारे या सगळ्या भागाच्या विकासाकरता हे काम आज आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर हेमंतला अनेक वर्ष महानगरपालिकेत कामाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या आधारावर विकास कसा केला पाहिजे याची जाण ही हेमंतला आहे. मागच्या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये एक सिनेमा निघाला होता, ऍक्सिडेंटल पीएम. तसं मागच्या निवडणुकीत या कसबा मतदारसंघात एक ऍक्सिडेंटल आमदार तयार झाला. आणि हा ऍक्सिडेंटल आमदार काम कमी आणि दंगे जास्त, काम कमी आणि नाटकं जास्त. मला तर असं वाटतं की या आमदाराला जर रंगभूमीवर नेलं असतं तर तो मी नव्हेच, हे पात्र इतकं सुंदर या आमदारांनी केलं असतं. पण ठीक आहे, आपल्याला काही त्याच्यावर फार बोलायचं कारण नाहीये, एवढं बोलावं अशी परिस्थिती पण नाहीये. पण जी काही मागच्या काळामध्ये त्रुटी राहिली, चूक राहिली, ती दुरुस्त करायची आहे. आणि हेमंत सारखा एक अतिशय चांगला तरुण तडफदार, आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की हेमंतनी पडल्यानंतर लोक निराश होतात, पण गिरीश भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची प्रेरणा घेऊन एकही दिवस हेमंत घरी बसला नाही. दुसऱ्या दिवशी बाहेर पडला आणि लोकांपर्यंत जाऊन त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात
लोकांचे आशीर्वाद मिळवले, लोकांची कामं केली आणि विशेषतः महानगरपालिकेचं गठन नसल्यामुळे छोट्या छोट्या समस्या होत्या, त्या ऐकणारं कोणी नव्हतं. कारण आमदार कशात व्यस्त होत आहे मी सांगण्याची आवश्यकता नाहीये. ती सगळी भूमिका या ठिकाणी हेमंतने भरून काढली. आणि म्हणून मी आपल्याला हे सांगण्याकरता आलोय की आज आपल्या राज्यामध्ये जे सरकार आहे, गेल्या 2.5 वर्षामध्ये, पहिली 5 वर्ष बघा आणि आताची 2.5 वर्ष बघा, 7.5 वर्षामध्ये या सरकारने इतक्या वेगानं काम केलं आहे. आपलं सरकार हे गती आणि प्रगतीचं सरकार आहे. मध्ये 2.5 वर्षाचं स्थगितीचं सरकार होतं. आता गती आणि प्रगती ही आपल्याला पाहिजे आहे की स्थगिती आपल्याला पाहिजे आहे, हा विचार करून या निवडणुकीमध्ये आपल्याला सामोरं जायचं आहे. आज खरं म्हणजे इतक्या सगळ्या योजना मला सांगता येतील, मी सगळ्या योजना आपल्याला सांगणार नाही. काय परिवर्तन केलंय, काय बदल केलाय, कसं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलंय, या सगळ्या गोष्टी आपण रोज पाहताच आहात. पण त्यासोबत मला एक गोष्ट निश्चितपणे सांगायची आहे की आमचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आम्हाला एक मंत्र दिला. आणि हा मंत्र काय आहे तर देशामध्ये भारताला आणि महाराष्ट्राला जर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र करायचा असेल तर आपल्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेल्या आपल्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आपल्याला आणावं लागेल. आणि म्हणूनच मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती दीदी पर्यंतचे 14 वेगवेगळे कार्यक्रम आखले. लखपती दीदी हा तर कार्यक्रम असा आहे की सर्वसामान्य घरची आमची महिला सरकारच्या योजनेतनं त्या ठिकाणी व्यवसाय सुरू करते आणि वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावते, तिला आपण लखपती दीदी म्हणतो. मोदीजींच्या प्रेरणेने महाराष्ट्रामध्ये आम्ही 11 लाख लखपती दीदी बनवले आहेत. पुढच्या काळात 25 लाख लखपती दीदी असतील आणि 2028 पर्यंत 50 लाख लखपती दीदी या महाराष्ट्रामध्ये करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलाय. यासोबत आपण हा निर्णय केला की आपल्या राज्यामध्येही आपण काही वेगळे निर्णय घेतले. लेक लाडकी सारखी योजना आणली, ज्या योजनेमध्ये घरी मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. मुलगी जन्माला आली की त्या घरी 5,000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये आपण त्या घराला देतो. आपल्या घरी जणू लक्ष्मीच आली आहे असं प्रत्यंतर त्या घराला आलं पाहिजे आणि मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. म्हणून लेक लाडकी सारखी योजना आपण आणली. आपण दुसरी योजना आणली. आपल्याला कल्पना आहे आता उच्च शिक्षण बऱ्यापैकी महाग आहे. खासगी कॉलेजेसमध्ये 2 लाख, 4 लाख, 5 लाख फी भरावी लागते. मेडिकल, इंजिनिअरिंग, MBA, BBA, वकील, वेगवेगळे जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये फी मोठ्या प्रमाणात आपल्याला भरावी लागते. मध्यमवर्गीयाच्या घरी जर 2 मुलं असतील, 1 मुलगा 1 मुलगी, तर ते मुलाला शिकवतात. ते हा विचार करतात की आपल्याकडे तर एकाला शिकवायचे पैसे आहेत आणि मग मुलीला बोलवून सांगतात तू BA, BCom, BSc सारखा एखादा कोर्स घेऊन घे, सरकारी कॉलेजमध्ये चालली जा, तुला शिकवण्याकरता आमच्याजवळ पैसे नाहीत, आमच्याजवळ जेवढे पैसे आहेत त्यात एकच जण शिकू शकतो, तुझ्या भावाला आम्ही शिकवतो, तुझं आम्हाला नंतर लग्नच करायचं आहे. मजबुरी असते, मजबुरीने ते आपल्या मुलीला शिकवत नाही. पण आम्ही हा निर्णय केला आणि आई बापाला सांगितलं तुमच्या मुलीला शिकवण्याकरता तुमच्याजवळ पैसे नसतील तर चिंता करू नका. मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, ते मामा मुलीच्या शिक्षणाचा खर्च करतील आणि 2 लाख असो, 4 लाख असो, 5 लाख असो, मुलींची 100% फी राज्य सरकारच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे आपण महिलांना ST बसेसमध्ये 50% कन्सेशन दिलं. जेव्हा ST मध्ये 50% कन्सेशन दिलं, STचे लोक धावत धावत आमच्याकडे आले, कन्सेशन देऊ नका. का? म्हणाले ST ऑलरेडी तोट्यात आहे, ही डबघाईला जाईल. आम्ही म्हटलं आम्ही मदत करू पण योजना चालवायची आहे. महिन्याभर पूर्वी आले आणि आम्हाला म्हणाले साहेब काही झालं तरी योजना बंद करू नका. तर म्हटलं अजब लोक आहे तुम्ही, कधी म्हणता सुरू करू नका, कधी म्हणता बंद करू नका.
म्हणाले काय सांगायचं साहेब, योजना सुरू झाल्यानंतर इतक्या महिलांनी प्रवास सुरू केला की तोट्यात असलेली आमची एसटी फायद्यामध्ये आली आहे. ही योजना आता तुम्ही सातत्याने चालवत राहा. खरं म्हणजे मी मग थोडीशी माहिती पण घेतली, चाललं काय आहे. माझ्या लक्षात आलं की आमच्या लाडक्या बहिणी अलीकडच्या काळामध्ये आमच्या भाऊजींना म्हणतात तुम्ही घरी बसा, कुठे जायचं तर मीच जाऊन येते, अर्धच तिकीट लागतं, तुम्ही गेले की काय व्यसन कराल, भरोसा नाही, पान खाल, तंबाखू खाल, खर्रा खाल, ठर्रा खाल, काय काय खाल, त्यापेक्षा मी जाते, अर्ध्या पैशात काम करून येते. त्यामुळे माझ्या भगिनीस, माझ्या लाडक्या बहिणीस आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फिरताना आपल्याला दिसत आहे. आणि यासोबत एक अजून महत्वाची योजना आपण आणली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ज्या योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये देण्याचा निर्णय आपण केला. आम्ही निर्णय घेतला तेव्हा एक काँग्रेसवाले, उबाठावाले आम्हाला नावं ठेवायचे, सांगायचे तर होणारच नाही, आता जमणारच नाही, असं होऊच शकत नाही, आता जुमलाच आहे, तुम्ही खोटच बोलताय. त्यांच्या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे भरून टाकले. पण मला बहिणींना सांगायचं आहे, बहिणींनो, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरतायत. हे काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले, उबाठावाले सावत्र भाऊ हे तुमच्या योजनांच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेले, हायकोर्टमध्ये. कोण गेलाय? काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हायकोर्टमध्ये गेले आणि हायकोर्टमध्ये जाऊन त्यांनी पिटिशन केली. आणि पिटिशन मध्ये काय त्यांनी म्हटलं, ते म्हणाले ही लाडकी बहीण योजना आहे, लेक लाडकी योजना आहे, कन्सेशनची योजना आहे, पिंक रिक्षाची, या जेवढ्या योजना आहेत पैशाचा चुराडा आहे, या योजना तुम्ही बंद करा. आम्ही देखील त्या ठिकाणी आमची भूमिका मांडली आणि माननीय हायकोर्टाने सांगितलं लाडकी बहीण आणि इतर योजना सुरूच राहतील, या योजना बंद होणार नाही. आणि आता तर आपण ठरवलंय, नवीन सरकार आलं की लाडक्या बहिणींना 1500 नाही 2100 रुपये आपल्याला द्यायचे आहे. बंधू भगिनींनो, आज एकीकडे बहिणींच्या मागे आपण उभा आहोत, दुसरीकडे आमचे जे लाडके भाऊ आहेत त्यांच्याकरता अप्रेंटिसची योजना आणली आहे. त्यांना चांगल्या आस्थापनेने त्या ठिकाणी जर नोकरी दिली, 1 वर्षापर्यंत 10,000 रुपयाचा त्यांचा पगार हा राज्य सरकार देणार आहे. 10 लाख मुलांना आपण त्या ठिकाणी अशा प्रकारे रोजगार देतो. 1 वर्षामध्ये ते त्याच ठिकाणी परमनंट होतील, नाहीतर एक्सपिरियन्सचं पत्र घेतील, दुसरीकडे नोकरी लागेल किंवा त्यांना व्यवसाय करता येईल. असे लाडके भाऊ देखील आम्ही या ठिकाणी तयार करतोय. समाजातल्या सगळ्या घटकांकरता, दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, कोणीही आमच्या या योजनांमधून सुटलेलं नाही. प्रत्येकाला आपण त्या ठिकाणी मदत करण्याचं काम करतोय. पण बंधू भगिनींनो, एकीकडे या सगळ्या योजना घेऊन आपण चाललोय. समाजामध्ये ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, प्रत्येक समाजाच्या योजना आपण या ठिकाणी आणतोय, त्या समाजाला पुढे नेण्याचं काम करतोय. आज आमचा जो ओपन समाज आहे, जो ईडब्ल्यूएस समाज आहे, याच्याकरता देखील महामंडळ आपण तयार करतोय. समाजाचं कुठलंच घटक आपण असा नाही ठेवला की ज्या घटकाला आपण काही दिलं नाही. पण हे सगळं होत असताना महाविकास आघाडीच्या हे लक्षात आलं की आता लोकसभेमध्ये आपण जे जुमले चालवले ते यापुढे चालणार नाही. लोकसभेमध्ये संविधान बदलणार, आरक्षण जाणार, एक कुठलं तरी लाल पुस्तक घेऊन राहुल गांधी फिरतात. तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला माहिती आहे, आपल्या अनुसूचित जाती आघाडीने आता मला एक निळं संविधान, बाबासाहेबांचं संविधान दिलं. मी ते तुम्हाला उघडून का दाखवलं, ते याकरता दाखवलं की मला दाखवायचं होतं खरं संविधान दिलंय. राहुल गांधींसारखं खोटं संविधान नाहीये. ते लाल पुस्तक घेऊन फिरतायत. पत्रकारांनी त्यांचं लाल पुस्तक हातामध्ये घेतलं, वर कव्हरवर संविधान लिहिलं होतं, आतमध्ये कोरी पानं होती. यांच्या मनामध्ये संविधानाबद्दल आदर नाही आहे. त्यामुळे यांचा नरेटिव्ह संपलाय. आणि दुसरं, लोकसभेचा खतरनाक प्रयोग पुन्हा एकदा यांनी सुरू केलेला आहे. आणि तो प्रयोग म्हणजे या ठिकाणी मुस्लिम उलेमांचे पाय चाटण्याचा प्रयोग, वोट जिहादचा प्रयोग. आपण बघितलं असेल, मुस्लिम उलेमांनी 17 मागण्या काँग्रेस पक्षाला, शरद पवारांच्या पक्षाला आणि उबाठाला दिल्या. या 17 मागण्या आमच्या मंजूर करा, आम्ही तुम्हाला समर्थन देतो.
काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांनी 17 मागण्या आम्हाला मान्य आहेत असं अधिकृत पत्र त्यांना दिलं. त्यांनी समर्थन दिलं. या मागण्या काय आहेत मी सगळ्या मागण्या तुम्हाला सांगणार नाही. 3च मागण्या त्यातल्या सांगीन. त्यातली एक मागणी आहे मुस्लिम समाजाला 10% आरक्षण द्या. यांनी सांगितलं आम्ही द्यायला तयार आहोत. यातली दुसरी मागणी तर अजून खतरनाक आहे. ती मागणी काय आहे? ती मागणी अशी आहे की 2012 ते 2024 महाराष्ट्रात ज्या ज्या भागात दंगल झाली त्या दंगलीमध्ये जेवढ्या मुसलमानांना अटक झाली त्या सगळ्यांवरचे सगळे खटले काढून टाका. सगळ्यांवरचे सगळे खटले काढून टाका. आणि काँग्रेसने ते देखील मान्य केलं. आणि 17 मागण्यातली तिसरी मागणी एक अजून आहे की महाराष्ट्रामध्ये RSS वर बंदी टाका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी टाका. खरं म्हणजे यांच्या बापाची अवकात नाही RSS वर बंदी टाकायची. पण ही मागणी देखील या ठिकाणी यांनी मान्य केली. आणि आता त्यांचे पाय चाटतायत. मी तर तुम्हाला जागृत करण्याकरता आलो आहे. आणि आता या ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नेमानी या ठिकाणी वोट जिहाद करून त्यांचे इरादे काय आहेत हे तुम्हाला मला दाखवायचं आहे. लाव रे जरा व्हिडिओ लाव जरा व्हिडिओ. अभी मैं जानता हूं कि महाराष्ट्र में अगर वो जीत गए तो वो दस्तूर नहीं बदल पाएंगे, लेकिन मैं इस बात की तरफ भी तवज्जो दिलाना चाहता हूं कि महाराष्ट्र के इलेक्शन ने ऐसी अहमियत हासिल कर ली है कि अगर यहां वो जीत गए हरियाणा की जीत के बाद, तो उसके बाद उनके हौसले बहुत बुलंद हो जाएंगे. और फिर दिल्ली सरकार वो नए हौसलों के साथ दस्तूर की तब्दीली जैसे अपने नापाक इरादों की तकमील की तरफ आगे बढ़ेगी. और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी. तो हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र सरकार नहीं है, बल्कि मरकजी हुकूमत है और मुल्क का मुस्तकबिल है. और मैंने कल एक यूट्यूब चैनल के इंटरव्यू में ये बात भी कही कि ये कैसा वोट जिहाद है जिसके सिपहसालार हैं शरद पवार, जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले. और मैं ये बात आपण ऐकलं असेल. या ठिकाणी वोट जिहाद करून या 17 मागण्या मान्य करण्याकरता महाराष्ट्राचं सरकार आणि दिल्लीचं सरकार देखील आम्ही घालवणार अशा प्रकारचे नापाक मनसुबे यांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत. वोट जिहाद यांना असं वाटतंय की आता लोकसभेमध्ये आम्ही हे करू शकलो, विधानसभेमध्ये देखील आम्ही आमचं सरकार निवडून आणणार आणि त्यानंतर त्या सरकारला आपल्या बोटावर नाचवणार. मी तुम्हाला जागा करण्याकरता आलो आहे. ते जर वोट जिहाद करत असतील तर आपल्याला मतांचं धर्मयुद्ध या ठिकाणी करायचं आहे. मतांचं धर्मयुद्ध करून आपल्याला दाखवून द्यायचं आहे यांचे नापाक इरादे आपल्याला या ठिकाणी सफल होऊ द्यायचे नाहीयेत. अरे आज आपण जागे झालो नाही तर परत जागा होता येणार नाही. आज यांचे इरादे सफल झाले तर पुन्हा या ठिकाणी आपल्याला सफल होता येणार नाही. हे वोट केवळ हेमंत रासने करता नाही आहे. अरे एखादा हेमंत रासने निवडून आला नाही आला फरक पडत नाही. हे वोट तुमच्या अस्तित्वाकरताय, तुमच्या पुढच्या पिढीच्या अस्तित्वाकरताय, या भारताच्या, या महाराष्ट्राच्या अस्तित्वाकरताय. कोणाला जर वाटत असेल लांगुल चालन करून तलवे चाटून या ठिकाणी निवडणूक जिंकता येते तर दाखवून द्या. हम में भी ताकत है. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद आहोत.
हे दाखवण्याची वेळ या महाराष्ट्रात आली आहे. कसब्यावाल्यांनो, तुम्हाला शपथ आहे, एकदा या ठिकाणी तुमची ताकद दाखवून द्या. छत्रपती शिवरायांची ताकद ही दाखवून द्या. येत्या 20 तारखेला अशा प्रकारे मतदान करा की हे जे वोट जिहादचा इरादा ठेवणारे हे जे यांचे इरादे आहे, यांचे इरादेच दफन करून टाकू, एवढीच विनंती आपल्याला करतो. आणि हेमंतला निवडून द्या ही विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.